ROP याचा फुल फॉर्म आहे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी। म्हणजेच जी नवजात बाळ जी वयाच्या 9व्या महिन्यापेक्षा लवकर जन्माला आले अशा बाळांमध्ये एक पडद्याचा एक विशेष आजार आम्हाला दिसून येतो। थोडक्यात काय असतं की आपल्या पडद्याची वाढ 9 महिन्यापर्यंत पूर्ण होत असते। म्हणजे डोळ्याच्या नसेपासून बाहेरच्या पडद्याच्या भागापर्यंत रक्तवाहिन्या या पोचत असतात। परंतु ज्यावेळी बाळाचा जन्म 9 महिन्याच्या आत होतो, फॉर एक्झाम्पल 8व्या महिन्यात बाळाचा जन्म झाला, अशा वेळी काय होतं की ही वाढ रक्तवाहिन्यांची वाढ एका पर्टिक्युलर स्टेज पर्यंत पोहोचलेली असते आणि त्यानंतर त्या बाळाचा जन्म होतो। बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या काही कालावधीमध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रीमॅच्युअर बेबीजना आपल्याला ICU मध्ये ठेवावं लागतं, त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं, बऱ्याचदा त्यांना ऑक्सिजन देण्याची गरज असते, आणखी काही औषधं सुद्धा बाळाला द्यावी लागू शकतात, अँटीबायोटिक्स द्यावी लागू शकतात। अशा कारणामुळे बाळाचे पुढचे काही दिवस हे अर्थातच त्याच्यानुसार स्ट्रेसफुल असतात। तर अशा कालावधीत काय होतं की ही जी रक्तवाहिन्यांची वाढ आहे ती काही वेळा थांबू शकते किंवा खुंटू शकते। यालाच रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणतात। मग आता झालेलं काय असतं की डोळ्यामध्ये दिसण्याचा जो मधला भाग आहे तो कदाचित बनलेला असतो, परंतु बाहेरचा पडद्याचा भाग आता बनलेला नसतो आणि अशा वेळी आम्हाला लक्ष ठेवावं लागतं की हा पुढचा भाग बनतोय की नाही। हा पुढचा भाग जर बनत नसेल तर अशा डोळ्यांमध्ये जाळ्या तयार होऊ शकतात आणि हा पडदा पूर्ण सरकू शकतो आणि त्यामुळे या बाळाला कायमचं अंधत्व होऊ शकतं। आणि एकदा हा पडदा पूर्ण सरकला तर त्याच्यासाठी ऑपरेशन्स करण्याचा सुद्धा फारसा काही फायदा होत नाही। त्यामुळे ते या स्टेजमध्ये प्रिव्हेंट करणं हे फार महत्त्वाचं आहे।